नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण उपवासासाठी मस्त खमंग अशी बटाटा कचोरी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। बटाटा कचोरी बनवण्यासाठी इथे मी 3 उकळलेली मोठ्या आकाराची बटाटे घेतलेली आहेत। त्यानंतर 3 मिरच्या आणि एक छोटा चमचा जिरे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे। 1 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे। यानंतर आपल्याला वरईचं पीठ लागणार आहे। तुम्ही वरईऐवजी अरारोट पीठ देखील घेऊ शकता किंवा उपवासाचं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर अर्धा वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। ओल्या नारळाचा चव आपल्याला कचोरीच्या आतलं जे स्टफिंग बनवणार आहोत यासाठी लागणार आहे। सोबतच आपल्याला काही ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहे। इथे मी मनुके, काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहेत। बारीक काप करून घेतलेले आहेत, साधारण पाव वाटी आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। यामधले काही ड्रायफ्रुट्स जर तुमच्याकडे नसतील तर ते स्किप देखील करू शकता। चला तर आपण कचोरी बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे। आता कचोरीचं बाहेरचं जे आवरण आहे यासाठी आपण बटाटे घेतलेली आहेत। बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरच्या सहाय्याने देखील बटाटे मॅश करू शकता। बटाटे उकळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बटाटे ज्या भांड्यामध्ये आपण उकळून घेणार आहोत त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करू नये आणि बटाट्याचा एकदम लगदा होईल इथपर्यंत देखील बटाटे आपल्याला शिजवायची नाही, पण बटाटे आपल्याला कच्ची देखील ठेवायची नाही। बटाटे शिजवून झाल्यानंतर थंड करून आपल्याला बटाटे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। साधारण 2 ते 3 तास आपल्याला बटाटे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। हे बघा, इथे आपली सर्व बटाटे किसून झालेली आहेत। तुम्ही बघू शकता अजिबात यामध्ये जाडसर भाग राहिलेला नाही। बटाट्याचे हे जे मिश्रण आहे ते एकदा मी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मळून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार वरईचं पीठ घालायचं आहे। इथे मी पाव कप वरईचं पीठ घेतलेले आहे, पण जर गरज लागली तर यामध्ये मी आणखी 1-2 चमचे वरईचं पीठ घालणार आहे। हे बघा, इथे मी छान असं पीठ न घालताच आधी जे बटाट्याचं मिश्रण होतं ते व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मळून घेतलं आहे। आता यामध्ये मी थोडे थोडे करून वरईचं पीठ घालत आहे। तुम्ही वरई पिठाऐवजी अरारोट पावडर देखील यामध्ये घालू शकता। आपल्याला यामध्ये पीठ तोपर्यंत घालायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा चिकटपणा आणि ओलसरपणा कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला यामध्ये गरजेनुसार वरईचं पीठ घालायचं आहे। इथे पूर्णपणे मी 4 टेबलस्पून इतकं वरईचं पीठ घातलेलं आहे। हे जे मिश्रण आहे अजून देखील मला स्टिकी लागत आहे, थोडे ओलसर वाटत आहे। यामध्ये मी आणखी 1 ते 2 चमचे वरईचं पीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घेणार आहे। कचोरीच्या आवरणासाठीचे हे जे मिश्रण आहे ते तयार करण्यासाठी मी पाव कप वरईचं पीठ घेतलं होतं आणि आणखी 2 चमचे वरईचं पीठ यामध्ये घालून आपलं परफेक्ट असं हे मिश्रण तयार केलेलं आहे। आता यानंतर आतल्या स्टफिंगसाठी आपल्याला अर्धा वाटी ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे। 1 चमचा भरून मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे। आपण जे बारीक काप करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घातले आहेत। 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे। सुरुवातीला आपण जेव्हा साहित्य पाहिलं त्यामध्ये मी दाण्याचं कूट दाखवण्याचं राहून गेलं आहे। 3 टेबलस्पून आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे। शेंगदाण्याचं कूट तुम्हाला या स्टफिंगमध्ये घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल, अगदी ऑप्शनल आहे। आता यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। कचोरीची जी आतली स्टफिंग आहे ते आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत होण्यासाठी आता यामध्ये मी 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालणार आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालू शकता। इथे मी उकळलेला बटाट्याचा कीस घालत आहे। आपण जे सुरुवातीला 3 बटाटे उकळून घेतली होती त्यानंतर आपण त्याचा कीस केला होता, त्यातलाच थोडासा कीस मी बाजूला ठेवला होता आणि तो या मिश्रणामध्ये मी एकत्र करून घेत आहे। उकळलेला बटाटा मिश्रणामध्ये घातला की अशी छान बाइंडिंग येते, म्हणून या मिश्रणामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा घालायचा आहे। आणि इथे मस्त आपलं कचोरीच्या आतलं जे स्टफिंग आहे ते तयार झालेले आहेत। आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे आतल्या मिश्रणाचे म्हणजे 8 असे हे गोळे तयार झाले आहेत। आता हे जे बाहेरचं आवरण आहे त्याचे देखील आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। बटाट्याच्या मिश्रणाचा हा जो गोळा तयार केलेला आहे तो आतल्या आवरणाच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आता मी हाताला थोडं सुकं पीठ लावून घेते आणि ह्याची अशा प्रकारे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे।
हे बघा, हलका असा दाब द्यायचा आहे. अगदी आरामात ही पारी तयार होते. आता यामध्ये हे जे आतलं स्टफिंग आहे, हा जो गोळा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि आपण जसं मोदक बनवतो ना, मोदकामध्ये सारण भरल्यानंतर आपण ज्या प्रकारे बाहेरचं आवरण असं वर घेतो त्याप्रमाणेच आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि दोन्ही हाताने अशा प्रकारे हा गोळा अलगद असा फिरवून घ्यायचा आहे. इथे आपली ही कचोरी तयार झाली आहे. आता तयार केलेला हा जो गोळा आहे, एका प्लेटमध्ये आपल्याला वरईचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हलका असं आपल्याला हा गोळा घोळवून घ्यायचा आहे. यानंतर अशा प्रकारे हातात घेऊन एक्सेस जे काही पीठ असेल ते आपल्याला काढायचं आहे. व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली ही कचोरी तयार झालेली आहे. मी अशाच प्रकारे बाकीची कचोरी देखील बनवून घेणार आहे. आणखी एक कचोरी मी तुम्हाला बनवून दाखवते. इथे बटाट्याचा मिश्रणाचा गोळा आहे, तो हातावर घेऊन अशा प्रकारे फ्लॅट करून घ्यायचा आहे. आपल्याला पारी तयार करायची आहे. हलका असा दाब द्यायचा आहे आणि यामध्ये आतमधला जो स्टफिंगचा गोळा आहे तो ठेवायचा आहे. हे बघा, हलका असा दाब द्यायचा आहे आणि ही जी बाहेरची पारी आहे ती आपल्याला बंद करून घ्यायची आहे. हातात अलगद असं गोळा फिरवायचा आहे, म्हणजे छान गोल आकार येईल. आता तयार झालेली कचोरी आपल्याला वरईच्या पिठामध्ये कोट करून घ्यायची आहे. आणि इथे दुसरी कचोरी देखील आपली तयार झालेली आहे. इथे आपल्या ह्या बाकीच्या कचोरी देखील अशाच आपण बनवून घेतलेल्या आहेत. मी थोड्या मोठ्या आकारामध्ये ह्या कचोरी बनवलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही कचोरी बनवू शकता. तयार झालेली कचोरी आपण तळून घेणार आहोत. कचोरी तळण्यासाठी इथे मी पुरेसे तेल गरम करून घेतलेले आहे. तेल गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि हलके असे तेल गरम करून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये कचोरी सोडायची आहे. कचोरी तेलात सोडल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपल्याला अजिबात कचोरी हलवायची नाही किंवा फिरवून घ्यायची नाही. 1-2 मिनिटांनी एका बाजूने कचोरी थोडी कडक झाल्यानंतरच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अलगद अशी कचोरी पलटून घ्यायची आहे. मी ते 2 कचोरी तेलामध्ये सोडलेली आहे, पण तुम्हाला हवं असल्यास 3 ते 4 कचोरी तेलामध्ये सोडू शकता. गॅसची फ्लेम अजिबात हाय न ठेवता लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कचोरी सर्व बाजूने तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत कचोरीना हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपण कचोरी छान तळून घेणार आहोत. कचोरीला छान असा रंग आलेला आहे, हलकासा सोनेरी रंग आलेला आहेत आणि थोडा क्रिस्पी देखील झालेल्या आहेत. आता तळून घेतलेल्या कचोरी आपण काढून घ्यायच्या आहेत. यामधलं जे काही एक्सेस ऑइल असेल ते आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जाळी असेल तर त्या जाळीमध्ये देखील तुम्ही काढून ठेवू शकता. तुम्ही बघू शकता कचोरी अजिबात कुठूनही फुटलेले नाही. खूप छान अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे. आता बाकीच्या राहिलेल्या कचोरी देखील आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. उपवासाचे नेहमी तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, म्हणून आज मी उपवासाची बटाटा कचोरी बनवलेली आहे. बटाटा कचोरीऐवजी तुम्ही याच मिश्रणाला आणि हेच साहित्य घेऊन बटाटा टिक्की देखील बनवू शकता. खूप छान रेसिपी आहे, अगदी झटपट होते आणि कमी साहित्यामध्ये होते आणि खायला म्हणाल तर खूप चविष्ट ही उपवासाची कचोरी लागते. आतमध्ये आपण जे स्टफिंग भरलं आहे त्याची जी चव आहे ती खरंच एकदम अप्रतिम अशी आहे. तुम्ही ही उपवासाची कचोरी चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत खाऊ शकता. इथे मी उपवासाची चटणी बनवलेली आहे, यासोबत ही कचोरी आणखी छान लागते. तुम्हाला ही उपवासाची बटाटा कचोरी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. नमस्कार.